भारताकडून पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय, आयात आणि निर्यात पूर्णपणे थांबवली। पाकिस्तानची डाक सेवा आणि इंटरनेट वेबसाईट भारताकडून बंद, तर पाकिस्तानी झेंडा असणाऱ्या जहाजांना सुद्धा भारतीय बंदरावर बंदी। पीओकेमध्ये भारतीय हल्ल्याच्या भीतीनं 2 महिन्यांच्या रेशनसाठी दुकानांवर गर्दी, बंकर्सची साफसफाईही सुरू। मदरसे तात्पुरते बंद, तर फटाके, संगीत, लाऊडस्पीकरवर सुद्धा बंदी। दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवणार, अतिरेक्यांना खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करणार। पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा। सिंधू नदीच्या पाण्यावर भारताचा हक्क, तर हा गांधींचा देश। पाणी बंद करण्याची धमकी दिली, पण त्यांना मारणार नाही। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांचं पाकिस्तानला प्रत्युत्तर। भारतानं सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवल्यास हल्ला करणार, पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची भारताला पोकळ धमकी। सिंधू नदीसाठी आम्ही टोकाची भूमिका घ्यायलाही तयार, सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टोचा जळफळाट। पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्टवर, समुद्रातनं पाकिस्तानला संदेश। भारत 7 मे रोजी अरबी समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी करणार। सरफेस टू सरफेस मारा करणाऱ्या अब्दाली मिसाईलची पाकिस्तानकडून चाचणी, पाकिस्तानकडून भारताला डिवचण्याचा प्रयत्न। राजौरी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांची एनआयएकडून चौकशी, राजौरी, पूंछ, पहलगाम हल्ले एकमेकांशी संबंधित असण्याची सुद्धा शक्यता। पहलगाम हल्ल्यातले संशयित श्रीलंकेमध्ये पळाल्याचा संशय, तर भारतीय तपास यंत्रणांच्या अलर्टनंतर चेन्नईहून कोलंबोमध्ये पोहोचलेल्या विमानाची श्रीलंका सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी।